गाव पूर्णपणे शांत होतं. दुपारी 12च्या नंतर हाके सरांचा फोन आला आणि गावात तणावाचं वातावरण पसरलं. ज्यावेळेस हाके 4 वाजता इथं आला त्यावेळेस त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला. ॲक्च्युली उपोषणाला फक्त 30 ते 40 लोकं होती आणि 30-40 लोकं असताना मराठा समाजाची 2,500 ते 3,000 लोकं एका बाजूला होती आणि ह्यांची कमीत कमी 40 ते 50 लोकं फक्त होती. इतक्या 30-40 जणात 40-50 लोकं असतानासुद्धा हाके स्वतः उठायचा आणि मराठ्याच्या लोकांच्या मॉबच्या दिशेने धावून जायचा. एक स्टंटबाजी करणारे माणूस आहे तो. म्हणजे जातीमध्ये समाजामध्ये फक्त विष पेरण्याचं काम ह्या हाके सराच्या माध्यमातून महाराष्ट्रात होतं आहे. धनगर बांधवाचं आमचं 100 वर्षाचं पिढ्यानपिढ्यांचं नातं आहे. आजपर्यंतच्या इतिहासात धनगर आणि मराठा असं एकही केसेस ह्या 20 ते 30 वर्षाच्या कालावधीमध्ये माढा तालुक्यात माढा पोलीस स्टेशनला आमची कधीही झालेली नाही. अजून पण आम्ही त्यांच्याबरोबर याच्यापुढे आमच्यावर हा त्यांनी कठीण प्रसंग आणला आहे. काय कारण नसताना नाहक मराठ्यांच्या मुलाला 150 ते 200 मुलांना पोलीस प्रशासनानं काही हाकेच्या सांगण्यावरून जे त्यांचे काही आमच्या गावातले आहेत नानादेव फरांडे जे आहेत पट्टण कुलवडीचे पुजारी ह्यांच्या माध्यमातून आमचं असं मत आहे त्यांनी मुख्यमंत्र्यावर प्रेशर आणलं आणि ह्या गोष्टीचा त्रास मराठा बांधवांना भरपूर झाला. आमच्या कमीत कमी 70 स्त्रियांना त्यांनी लाठीचार्ज करून लहान 30-40 मुलं सुद्धा ह्यात छोटी मोठी सापडलेत. 12-13 जणांचे पाय मोडलेत, कोणाचे हात मोडलेत. तर इतका त्रास त्यांनी आम्हाला ह्या माध्यमातून दिला आहे. तर फक्त हा जी प्रोग्राम झाला आहे तो फक्त हाके सरामुळे झाला आहे आणि ही महाराष्ट्राला फार मोठी लागलेली कीड आहे. ही वेळेच नाही थांबवली तर ह्या महाराष्ट्रात विध्वंसक झाल्याशिवाय थांबणार नाही. नेमकी ही जी सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावरून नेमकं ही पूर्वस्थिती काय होती, कशा पद्धतीने स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलं त्याचं म्हणजे तसं पाहिलं तर त्याच्यानंतर घडामोडी ही जी जागा आहे ही 10 गुंठ जागा ग्रामपंचायतीनं बक्षीसपत्र म्हणून मंदिराला दिलेलं आहे. त्याच्यापैकी 7 गुंठ्यामध्ये त्यांनी सभामंडप बांधलेला आहे. ऑलरेडी ग्रामपंचायतीची ह्या परिसरामध्ये 3 गुंठ जागा अजून पण शिल्लक आहे. तर आमचं असं मत होतं तुम्ही 10 गुंठ्यामध्ये तुम्हाला 10 गुंठ ग्रामपंचायतीने दिली पण तुम्ही ते टोटली बांधलेलं नाही. तुमचं ते 3 गुंठ शिल्लक आहे. तर ते राहिलेल्या 3 गुंठ्यापैकी फक्त आम्हाला 6x10चा पुतळा अशी फार मोठी आमची जागा नाही आणि ती बी मंदिराच्या मंदिरापासून 50 ते 60 फूट अंतरावर ही मंदिराचा पुतळा. कोणत्या ठिकाणी हा जो स्पेस इथं का ती बाज वगैरे तिथं का बाजेच्या पुढे हा ते हा 2 माणसं आहे हे धोत्रे बाबा बसलेले तिथं का इथं हा चिंचेच्या पाशी चिंचेपाशी मंदिरापासून साधारण 100 फूट अंतरावर हा पुतळा बसवला होता.